या 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 बसा बसा या बसा. सर बरं आला तू आला ये बस बस. ते नाही आला ना सर या बरं बाबा मी सर बरं ते नाही आला. हा तुम्हाला म्हणते का जितू भाऊ हे 11वीचं असं पहिलं वर्षात जेव्हा आम्ही पालक सभा बनवली याच्या आधी आम्ही पालक सभा 11वीच्या वर्गाला एकाही पोराला पालक सभेत बोलावलं नाही. निकाल 12वीच्या बोलावलं नाही 11वीच्या बोलावलं तरी सायन्सवाल्याच बोलावलं. कॉमर्सवाल्याचं आम्हाला माहिती आहे कॉमर्सवाले धंद्यापाण्यात घुसते बँकिंगमध्ये घुसते सी वगैरे बनते त्याच्यापेक्षा आम्हाला माहिती. हे पहिल्यांदा पॅरेंट्स मिटिंग बोलवली काऊन माहिती आहे का हे तुमच्या सुपुत्र जाणार हे दलिंदा याचे काना मॅक्सान तर पहिले तुम्ही स्वतःच्या हानसान मग मले हानसान मग शाळेच्या प्रिन्सिपल हानसान असं दलिंदर माझा चोधाई. आता असं तोंडा हातून काही फायदा नाही. हे कान करायच्या आधी विचार करत असते. त्यावेळेचा याचा पेपर हे पेपर फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरच्या दोन्ही याचा याच्यात काय काय दिले पहा नाही काय काय कांड केले तुमच्या पोरांनी का पहा तुम्हीच पहा. हा त्याचे पेपर पहा आता तो पहिले खराब केलेले कर्म सांगतो मग तो कांड सांगतो. नाही काय नाही अबे आता पेपर दाखवला थांब ना त्या दिवसचे फोटो बी दाखवतो. पहिल्या पेजवर काय माहिती आहे का बँकेचा चेकचा नमुना लिहा किंवा त्याची आकृती काढून दाखवा. तर हराम कोण केलेलं माहिती आहे का सॉरी सर माझं बँकेत अकाउंट नाही आहे तर माझा चेक पण निघत नाही आणि माझा कोणत्याही प्रकारचा बँकेचा व्यवहार होत नाही म्हणून मी बँकेचा चेकचा नमुना पण काढत नाही. तुम्ही सांगायचं तुम्ही बँकेचं खातं खोललं नाही का अजून. स्कॉलरशिपचे पैसे काय कुणीकडे जाते मग तुमचे त्याचे कागदपत्र वगैरे सगळं रेडी आहे. बरं ते जाऊ द्या बँक खात्याचं वगैरे. आता तुम्ही पेज पलटा दुसऱ्या पेजवर रोज कीर्तच्या नोंदी आहे त्या रोज कीर्तच्या नोंदीवर लिहिलेलं आहे की बस श्यामनं श्रामकडून कोणतं सामान घेतलं त्याला किती रुपये पैसे दिले किती रुपयाची उधारी आहे आणि खाली कारण लिहायचं होतं. त्यानं कारण तर खतरनाक लिहिलं पण ते व्यवहार होता तिथं काय लिहिलं मी दुसऱ्याच्या व्यवहारात दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसत नसतो. मला या दोघाचा काय व्यवहार आहे ते मला माहीत नाही. कारण लिहिलं किंवा या अशा व्यवहारात मी नाक खुपसत नव्हतो. उधारीचे व्यवहार मला पटत नाही म्हणून कारण पण लिहत नाही. मला माहित आहे की 11वीत आता काही होत नाही 11वी रेस्ट इयर आहे तर जाऊ द्या ते तर केलं पास पण यानं पेपरात काय ते तर जाऊ द्या. हे पेपर सोडून वर्गात काय कारण करते तुम्हाला माहित आहे का ते सांगा सर अजून याचे निकाल नाटकं सांगा घरी गेल्यावर याच्यावर हात फिरवतो. आणि भाऊ ही झाली पेपराची गोष्ट. वर्गाची गोष्ट सांगून यायची. वर्गाचा मित्र गणेश गेडामन संदेश पवार हे तिघजण मिळून वर्गात गाणे वाजून बेंचवर उभे राहून नाचायला लागले लेखाचे. आणि प्रिन्सिपल तर चान्सच पाहिजे मावर बोट टाकवाले. प्रिन्सिपल त्याला का म्हणत नाही येऊन जाऊन मावरच मध्येच म्हणते तू का गेलं तुझ्या वर्गावर लक्ष देत नाही का मी काय करू. असे दलिंदर पोरं आहे तर वर्गावर हे पहिलं वर्ष आहे असे दलिंदर भेटले मला त्याचे कॉज नाही भेटले. निकाल हुशार आहे माझ्यानं किती लेकरं शिकून प्रगती करतात. हो त्यातलेच काही विद्यार्थी कंबोलबोस बाबाच्या दर्ग्यावर भीक मागत आहे ना अर्धे बस स्टँडवर भीक मागत आहे म्हणून हे या दलिंदर कटाळलो मी. असं बोललं तर अशी उत्तर देते ना. एखादा अहो तुम्हाला सांगतो याचे धंदे अहो ये ना बाथरूम मधले कडप्पेच नाही सोडले. लाता मारू पूर्ण कडप्पे तोडले बाथरूम मधले. ते त्या दिवसचं काय आणलं समोसे चहा पाणी घ्या चहा पाणी माझ्यासाठी काय आणलं. अबे माझ्यासाठी काही तर द्या. इथं काय मी काय फुकटा राहतो का मग पगार आहे किती 15,000 पगार आहे मला. चहा प्रिन्सिपल नाही प्रिन्सिपल माहित आहे चहा लायकीचा नाही. अबे मी माझ्या पैसे देतो राजा जा त्या प्रिन्सिपल नको मी माझ्या पेशल पैसे देतो जा तू पहिले माझं चहा आण जा आणि घ्या तुम्ही घ्या ना समोसा चहा आणला ते घ्या. तो जरासं या गोष्टीमध्ये विसरून गेलं. तुमचे वडील वारले 8 दिवसाआधी त्याचं लय खूप दुःख झालं मला. काय म्हणा तुम्ही वडील वारले कोणाचे म्हणजे काय तुमचेच ना. इथं कोणी बसून दिसताय का तुम्हाला सगळं तुमचेच पण तुम्हाला कोण सांगितलं घ्या कोणा म्हणजे तुमच्या पोरानं सांगितलं आलता 8 दिवसाआधी. आता मला म्हणे आप्पाजी वारले म्हणे आता 13 वेळपर्यंत मी काही येत नाही म्हणे मग मी सुट्टी दिली त्याले. आता ते पालक सभेजन तुम्हाला बोलवायचं काम पडलं अजून 4-5 दिवस आहे ना ते दिले. अबे तू तर मला म्हणे ते एलिमेंटरी इंटरमिडिएटची परीक्षा चालू आहे म्हणे म्हणून सुट्ट्या दिल्या म्हणे सरनं सगळ्या कॉलेज दिल्या म्हणे सुट्ट्या. हो तू मला म्हण नाही का आबाजी वारले म्हणून. हो काय होय कोणी तबला तू चाल तू मातदार सुद्धा तू दाखवतो घरी येतो आता सर येले घेऊन जा तुम्ही. चाल पटकन चाल घरी जाय बाबा जाय आज येते 13वी आहे. अबे चहा भेटते का मला चहा येते का आजच्या दिवस.